तोंडाला मास्क लावणे, हाताला सॅनिटायझर करणे किंवा हात स्वच्छ साबणाने धुणे व बोलताना 6 फुटाचं अंतर ठेवणे. नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबूराव भोनसे, श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी या पुस्तकातील 18वा धडा जलदिंडी हा पाहणार आहोत. आपण ऐकला असेलच, दिंडी हा शब्द वारकऱ्यांशी संलग्न असतो. वारकरी जे पंढरपूरला जातात, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरून या दिंड्या निघतात आणि त्या दिंड्यांमध्ये वारकरी टाळ मृदुंग घेऊन अभंग ओव्या भजन करत करत ते पंढरपूरला जातात आणि त्या ठिकाणी त्यांची दिंडी संपते. पण ही जी दिंडी आहे ही जलदिंडी आहे. आगळी वेगळी जलदिंडी विश्वास येवले या लेखकांनी या पाठात आपल्याला सांगितलेली आहे बघा. म्हणजे हा प्रवास पाण्यातून होणार आहे, म्हणून या प्रवासाला ही दिंडी पाण्यातून पंढरपूरला जाणार आहे, म्हणून या दिंडीला जलदिंडी हे नाव देण्यात आलेलं आहे. अतिशय छान असा धडा आहे. तर आपण अगोदर या जलदिंडीचा म्हणजे जलवारकरी असणारे जलदिंडी या पाठाचा परिचय घेताना डॉक्टर विश्वास येवले यांचा परिचय आपण पाहूयात. विश्वास येवले यांचा जन्म 1960 साली झालेला आहे. प्रसिद्ध लेखक म्हणून ते ओळखले जातात. त्याचप्रमाणे स्त्रीरोग तज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक म्हणूनही यांची ओळख आहे. त्यांची नावाडी, योगार्थी, योगार्थू, उवाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके यांची प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे. म्हणजे जलदिंडी हा प्रकार यांनी प्रचलित केला आहे. नद्यांच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. या माध्यमातून नदीचं जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे, जलप्रवाहाच्या माध्यमातून हे प्रदूषण नष्ट व्हावं, समाजाला याची जाण व्हावी आणि समाज भानावर यावा आणि जलप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, यासाठीच ही जलदिंडी त्यांनी कल्पना समाजापुढे मांडलेली आहे. हे भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केलेलं आहे. जलदिंडीची गोष्ट या पुस्तक रूपाने हाच प्रवास रसाळ भाषेत लेखकाने आपल्या समोर मांडला आहे. तर जलदिंडीची गोष्ट नावाचं एक पुस्तक आहे डॉक्टर विश्वास येवले यांचं. ते मिळालं तर अवश्य वाचा. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला सविस्तर या जलदिंडीविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी, समाज जागृतीविषयी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळणार आहे. त्यामुळं हे पुस्तक नक्की वाचा. हा झाला लेखकांचा परिचय. आता आपण या पाठामध्ये लेखकांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपल्याला या 4 ओळीवरून लक्षात येईल. लेखक म्हणतात, प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले. इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक संस्कृतीचा उगम किंवा संस्कृतीची निर्मिती ही नद्यांच्या खोऱ्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं नदी हा आपल्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे आणि नदीच्या पाण्यामधूनच निसर्ग फुलत असतो, मानव आपली शेती फुलवत असतो. त्यामुळं प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुललेलं दिसून येतं. त्यामुळेच नद्यांना लोकमाता म्हटले जाते. म्हणून लेखक म्हणतात, अशा नद्यांना लोकमाता म्हणतात. परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहेत.
आता ही आजची परिस्थिती जर आपण पाहिली, आजचा काळ हा खूप बदललेला आहे, आधुनिकतेकडे वाटचाल झालेली आहे. त्या माध्यमातून वापरा आणि फेका अशा अनेक गोष्टींचा वापर, यूज अँड थ्रो आपण त्याला म्हणतो, तर याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळं प्लॅस्टिकच्या वस्तू या जर तुम्ही पाहिल्या, उकंड्यावर कुठं पडलेलं दिसलं प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, तर त्याचं विघटन होत नाही, त्या या मातीमध्ये जिरत नाहीत. त्यामुळं मातीचंही प्रदूषण होतं आणि तेच प्लॅस्टिक जर पाण्यामध्ये पडलं तर पाण्याचं सुद्धा दूषित पाणी त्या ठिकाणी निर्माण होतं आणि ते सर्वांसाठीच खूप हानिकारक आहे, लक्षात घ्या. म्हणून लेखक या ठिकाणी या गोष्टीची जाणीव आपल्याला करून देणार आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी 12 वर्ष सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठातून करून दिला आहे. लक्षात घ्या, आळंदी ते पंढरपूर हे जवळजवळ 450 किलोमीटरचं अंतर आहे. ते अंतर ही जलदिंडी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आळंदीहून निघते आणि नदी पात्रातून इंद्रायणी, भीमा, चंद्रभागाच्या नद्यांच्या पात्रातून 11 ठिकाणी मुक्काम करत करत ती पंढरपूरला येऊन पोचते. सलग 17 वर्ष हा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवला जात होता. काही वर्षापूर्वी त्या नद्यांच्या पात्रामध्ये पाणीच नसल्यामुळं दुष्काळ आपण पाहिला. 2-4 वर्षापूर्वी खूप दुष्काळ, पावसाचं प्रमाण खूप कमी होतं, त्यामुळं नदी पात्र कोरडी झालेली होती. त्यामुळे यांचा जलदिंडीचा प्रवास हा खंडित झाला असावा असं मला वाटतं. पण सलग 17 वर्षांचा प्रवास आळंदी ते पंढरपूर, आणि हा प्रवास जसं वारकरी लोक दिंडीमध्ये आपण पाहतो भजन, नामस्मरण, कीर्तन करत करत पंढरपूरला येतात, तसं हे जलवारकरी या जलदिंडीमध्ये नदीच्या प्रवाहामधून जे काही घाण पाणी वाहतं किंवा जे जलपर्णी आहे, वनस्पती पाण्यामध्ये उगवणारी आणि प्लास्टिकच्या वस्तू असतील किंवा ज्यामुळं पाणी दूषित होतं, या सर्व गोष्टींचं ते व्यवस्थितपणे ती स्वच्छ करण्याचं काम आळंदी ते पंढरपूर या नदीपात्रामध्ये करत असत. किती अभिनव हा उपक्रम आहे बघा. आपण आपलं साधं घर सुद्धा स्वच्छ ठेवायला आळस करतो, परंतु अशी काही माणसं असतात की या माणसांमुळं निसर्ग आजही समतोल राखण्यास तत्पर आहे. ते अशा काही लोकांमुळंच. तर या माध्यमातून आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की चांगलं कार्य करण्यासाठी आपण सुद्धा तत्पर असलं पाहिजे. आपल्याला जे कार्य चांगलं वाटतं, जे समाजहिताचं आहे, जे समाजाचं भान ठेवणारं आहे, ते आपण करावं. या माध्यमातून हेच आपल्याला, हाच गुण, हाच संस्कार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. लेखक म्हणतात, या नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी 12 वर्ष सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठातून करून दिला आहे. प्रस्तुत पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून घेतला आहे. जलदिंडीची गोष्ट हे पुस्तक अवश्य वाचा, म्हणजे तुम्हाला सामाजिक भान म्हणजे काय असतं, समाजासाठी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे याची एक सुंदर असं उदाहरण आपल्याला या पाठामधून किंवा या पुस्तकातून मिळणार आहे. तर ते नक्की वाचा. तर हा झाला लेखकांचा आणि पाठाचा परिचय. आता आपण या पाठाला सुरुवात करूयात. लेखक सुरुवातीलाच काय म्हणतात पहा. झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं. मुळा आणि मुठा या 2 नद्यांचं संगम, ज्या 2 नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात ती जागा म्हणजे संगम. तर हे जे स्थान आहे हे निसर्गानं निर्माण केलेलं खूप सुंदर असं स्थान आहे. 2 नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात ते स्थान तुम्ही अवश्य पाहायला जावा.
म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दोन पाणी एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीनं ते वाहतं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणून लेखक सुरुवात करतानाच म्हणतात, झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं, काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला. नदीपात्राच्या दोन्ही बाजूने गर्द अशी झाडी असते, कारण मुबलक पाणी असल्यामुळं त्या ठिकाणी वृक्षराई आनंदानं डोलत असते आणि त्या वृक्षराईवर, त्या झाडांवर, झाडांच्या पानांवर, फुलांवर पक्ष्यांची सुद्धा किलबिल मोठ्या प्रमाणात चाललेली असते. अतिशय सुंदर अशी सुरुवात त्या पाठाची लेखकांनी केलेली आहे. पहा, लेखक पुढे म्हणतात, उन्ह डोक्यावर स्थिर झालेली, संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं. तसेच लेखक म्हणतात, शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली. शिडाची नाव, शिड म्हणजे नौकेवर एक कापड बांधलं जातं वाऱ्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी, नाव व्यवस्थित चालावी यासाठी ते शिड बांधलेलं असतं. ही शिडाची नाव लेखकांची होती. शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली ही नौका मी संगमावर आणलेली. त्या संगमावर किनारी लेखकाने ती नौका आणलेली होती. नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकण नौका प्रवाहात खेचली. लेखकांनी नौका पाण्यामध्ये प्रवाहामध्ये कशी आणली याचं हुबेहूब आणि आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा राहील अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. लेखक म्हणतात, ही नौका मी संगमावर आणलेली आणि नौकेचं सुकाणू म्हणजे नौका वळवण्यासाठी जे लाकूड वापरलं जातं त्याला म्हणायचं सुकाणू. एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकण नौका प्रवाहात खेचली. आणि अशा पद्धतीनं लेखकाची नौका ही पाण्याच्या प्रवाहामध्ये आणली, म्हणजे ती नौका पाण्याबरोबर पुढे पुढे जात असावी. लेखक पुढे म्हणतात, मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं. 6-7 वर्षाचं वय त्यांचं. शिडाचा दोर धरून तो बसला होता. तो पहिल्यांदाच नौकेत बसला होता. बसताना उत्साह होता. ज्यावेळेस लेखकांचा मुलगा आणि ते मित्र बसले त्यावेळेस मुलाचा उत्साह म्हणजे आनंद होता. पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्यांच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं आणि प्रवाहामध्ये ती नौका आली आणि थोडीशी हेलकावे खाऊ लागली, म्हणजे हलू लागली, डुलू लागली आणि वेग धरू लागली. तसं तसं त्या मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंद होतं तो आनंद ओसरून त्या ठिकाणी भीतीचा वातावरण निर्माण झालं. त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली. तो एवढा घाबरला, तो लगेच म्हणाला, नाव काठाकडे घ्या. त्याला धीर दिला. धीर देणे म्हणजे आधार देणे. लेखक म्हणतात, त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी. आणि मी तशीच नौका चालवत ठेवली. मग लेखकांनी त्याला धीर दिला, अरे नौका बुडाली तरी तुला पोहता येतं, त्यामुळे कशाला घाबरतोस. असं काहीसं धीर देत देत लेखकांनी आपली नौका काठाकडे घ्यायला सुरुवात केली. तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. शेवटी न रागवून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली. मग लेखकांनी तो सारखाच नाव काठाकडे घ्या असं म्हणत असल्यामुळं लेखकांनी नाव काठाकडे घेतली, पण त्याला भित्रट असं टोमणं मारलं. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला. भित्रट म्हटल्याबरोबर त्याचा चेहरा करारी झाला, म्हणजे थोडा रागीट झाला. त्याचा आवाज किंचित वाढला आणि म्हणाला, खडक वासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा ना उलटी तळ्याच्या मध्यात,
काही हरकत नाही, मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. आणि त्या मुलानं आपल्या भीतीचं खरं कारण सांगितलं. मी पाण्याला भीत नाही, मला पोहताही चांगलं येतं. पण तुम्हाला नावच पलटी करायची असेल तर खडक वासल्याला जे धरण आहे, जे पाणी आहे, त्या ठिकाणी स्वच्छ पाण्यात, स्वच्छ तलावात घेऊन चला आणि त्या ठिकाणी तुमची नाव मध्यभागी नेऊन उलटी करा. मी तिथं पोहीन, अजिबात घाबरणार नाही. आणि लेखक म्हणतात, मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. त्या मुलानं जे उत्तर दिलं ते लेखकांचं लक्ष वेधून घेणारं होतं. लेखक म्हणाले, मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लेखक म्हणाले, आजपर्यंत मी फक्त वरती आकाशाकडे पाहत होतो, झाडांकडे, निसर्गाकडे पाहत होतो, वेळ किती झाला असेल या दृष्टीने विचार करत होतो आणि रोज नौका पाण्यामध्ये आणायचो, पुन्हा नदीच्या काठाला लावायचो. पण आज मात्र त्या मुलानं जे उत्तर दिलं त्यामुळं लेखकांचं लक्ष पाण्यात पडलेल्या कचऱ्याकडे आणि घाणीकडे गेलं. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. ऱ्हास, विनाश. जे पाणी प्यायलं जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं होतं. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही? लेखकांच्या मनामध्ये त्या मुलानं दिलेल्या उत्तरामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले. एकामागून एक प्रश्न लेखकांना उत्तर मागू लागला की आपण काय वारसा ठेवणार आहेत, की अशा पद्धतीचं दूषित पाणी, दूषित वातावरण, करंगळी सुद्धा त्या पाण्यामध्ये ठेवू वाटत नाही, एवढं ते गलिच्छ घाण पाणी. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी. जलपर्णी म्हणजे पाण्यामध्ये उगवणारी वनस्पती, पाण्यामधील गवत, जेणेकरून ते पाणी अस्वच्छ होतं. ती वनस्पती वाढली की त्या प्रवाहामध्ये येणारा घाण कचरा तो त्याला अडकतो आणि त्या ठिकाणी डासांची पैदास होते आणि ते पाणी दूषित होतं, अस्वच्छ होतं. म्हणजे जसं डबक्यातलं पाणी, गटारीतलं पाणी, त्या पद्धतीचंच त्या ठिकाणी ते पाणी तयार होतं. लेखक म्हणतात, हे आजपर्यंत लेखकांच्याही लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत आलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती. एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. उग्र दर्प म्हणजे घाण असा वास. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. म्हणजे एवढं गलिच्छ पाणी की त्याचं वर्णन सुद्धा लेखकांनी या ठिकाणी केलेलं आहे. बघा, आपल्या डोळ्यासमोर चित्र उभा राहील की हे पाणी म्हणजे नालीचं पाणी असल्यासारखं त्या ठिकाणी असावं. तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहरांच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलं होतं. नदीचं सौंदर्य म्हणजे काय असतं आणि नदीचं पावित्र्य, नदीला आपण आपल्या संस्कृतीमध्ये पवित्र मानतो, तर ते या ठिकाणी कुठंच दिसेना झालं. हे कोणामुळं? माणसांच्या निष्काळजीपणामुळं, हलगर्जीपणामुळं. हे लेखक या ठिकाणी आवर्जून सांगतात. निसर्गाचा ऱ्हास होण्यामध्ये, प्रदूषण वाढण्यामध्ये, पर्यावरणाचा ऱ्हास होण्यामध्ये 95% माणसाचा हात आहे. माणूसच या विनाशाला कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपण सुद्धा निसर्गाचा ऱ्हास होणार नाही,
पर्यावरणाचं रक्षण कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. आपणही झाडं लावली पाहिजेत. झाडे लावली नाही पाहिजेत तर ती जगवली पाहिजेत. त्याचं पालन पोषण केलं पाहिजे. पाण्याचं प्रदूषण होणार नाही. नदी, ओढे, नाले हे दूषित होणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकानं मनात ठरवलं तर हे सर्व शक्य होऊ शकतं. पण नुसतं सांगितल्यानं होत नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीत उतरावं लागतं. हेच आपल्याला या पाठामधून शिकायला मिळणार आहे. पहा पुढं लेखक म्हणतात की हे सर्व निष्काळजीपणामुळंच काळवंडलं होतं. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. मग लेखकांचं मन परिवर्तन झालं. लेखकांनाही वाटलं की आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. या जाणीवेनं खांद्यावर भार पडला. लेखकांनी मनोमन ठरवलं की खडक वासल्याचं स्वच्छ पाणी ते धरण इथं आपण आणू शकत नाही, पण ही नदी मात्र खडक वासल्याच्या धरणासारखी स्वच्छ करू शकतो. आणि तसा प्रयत्न आपण जर केला आणि तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच हे पाणी स्वच्छ होईल. मग यासाठी कार्य करणं गरजेचं होतं. समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं. समस्या खूप मोठी होती. या समस्येचा विचार केला तर मन थोडं हेलावलं. शक्य आहे की अशक्य आहे असं लेखकाला द्विधा मनस्थिती वाटू लागली. परंतु प्रयत्न केला तर अशक्य काहीच नसतं हे या ठिकाणाहून आपल्याला दिसून येईल. लेखक पुढे म्हणतात, नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? लेखकांच्या मनात प्रश्न आला की कधी काळी नदीचं सौंदर्य आपण अनुभवलेलं आहे आणि अशा लोकांनाही माहिती आहे की नदी किती स्वच्छ असते, नदीचं पात्र, नदीचं पाणी किती स्वच्छ असतं. असे जे लोक आहेत त्या लोकांना आपण हे जागा दाखावी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यानं ही नदी स्वच्छ करावी, स्वच्छतेचं काम हाती घ्यावं. हे शक्य होईल का? असे अनेक प्रश्न लेखकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले. पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, म्हणजे अनेक रोग आपल्याला त्या माध्यमातून होऊ शकतात आणि हे नदीच्या हिताचं आहे आणि लोकांच्याही हिताचं आहे. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. जलपर्णी निर्मूलनाचं म्हणजे निर्मूलन म्हणजे समूळ नष्ट करणे, निर्मूलन नाहीसं करणे. ही जलपर्णी म्हणजे पाण्यामध्ये उगवणारी जी वनस्पती आहे, गवत आहे, ते नष्ट करणं. हे जर नष्ट झालं तर नदीचं पात्र स्वच्छ होईल, पाणी खळाळत प्रवाहामध्ये वाहत राहील आणि हे सर्वांसाठी हिताचं आहे. मग एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी हा विचार लेखकांच्या मनामध्ये सतत येऊ लागला. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. लेखकांनी नदीचा प्रवाह स्वच्छ करावा यासाठी जे कोणी नदीपात्राचे अधिकारी आहेत, अनेक लोक आहेत, अशांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. मग या अधिकाऱ्यांनी सुद्धा ठीक आहे आम्ही सहकार्य करू अशी हमी दिली, असं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. समविचारी म्हणजे समान विचारांचे लोक त्या ठिकाणी एकत्र येऊ लागले. म्हणजे लेखकांना जसं वाटलं की नदी अस्वच्छ आहे, ती स्वच्छ केली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं लेखकाला वाटलं आणि अशा विचारांची अनेक लोक लेखकांमध्ये लेखकांच्या सोबत येऊ लागली. अशा पद्धतीने ती एक समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभवांवरून सूचना करू लागला. मग काही दिवसात लक्षात आलं
की आमच्या चर्चा जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. नगण्य, शून्य. समविचारी मित्रमंडळी जमा होत होती, चर्चा होत होती, अनुभव लोक सांगत होती, असं करू तसं करू, चर्चा होत होती, पण प्रत्यक्ष कार्याला मात्र अजून सुरुवात झालेली नव्हती. तत्काळ चापट बसून जाग आली. म्हणजे लगेच पटकन लेखकांच्या लक्षात आलं की अरे, आपण ठरवलंय काय आणि करतोय काय आणि आपल्याला करायचंय काय याची जाण आली. जागे झाले लेखक. आणि लेखक म्हणतात, आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असं ठरवलं. मग लेखकांच्या लक्षात आलं की अरे, आपण सर्वजण नुसती चर्चाच करतोय, कृती तर होतच नाही, कार्य तर होतच नाही. मग लेखकांनी लगेच क्षणार्धात विचार बदलला आणि स्वतः ज्या ठिकाणी लेखक नाव लावत होते त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असणारा कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, नदीपात्रातलं घाण ते काढू लागले. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एक पानही हलत नव्हतं. लेखक म्हणतात की लेखकांच्या मनात सतत वाटत होतं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, पण कृतीमध्ये मात्र लेखक उतरत नव्हते. आपल्या सुद्धा बाबतीत असं बऱ्याच ठिकाणी घडतं. बऱ्याच वेळेस आपल्या बाबतीत आपल्या समोर असे प्रश्न निर्माण होतात. मनात आपल्याला खूप वाटतं की आपण गरजूवंतांना मदत करावी, कामात मदत करावी, हे काम करावं, चांगलं काम करावं, असं करावं, तसं करावं, पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही. तसंच काहीशी मनस्थिती लेखकांची झाली होती. काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. लेखकांच्या मनावर, लेखकांवर आईंचे संस्कार किती चांगले होते हे या ठिकाणी दिसून येतं. लेखकांना आईचे शब्द आठवले. कोणते शब्द? हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हातांनी काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. हे शब्द लेखकांना आईचे आठवले आणि लेखक मग मी उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लॅस्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. लेखक पाण्यात उतरले आणि प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. मग हे बघितल्यावर लेखकांचे जे मित्र सहकारी होते त्यांना सांगायची गरज पडली नाही. लगेच ते पाण्यात उतरले आणि त्यांनी कचरा काढण्यास सुरुवात केली. चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल पहा. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हललं नव्हतं ते 8-10 मिनिटात पार पडलं सुद्धा. यावरून आपल्याला हे लक्षात येईल की कोणत्याही कामाच्या म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात ही आपण स्वतःपासून केली पाहिजे. नुसतं सांगून उपयोग नाही. स्वतःपासून कामाची सुरुवात झाली की त्याचं अनुकरण अनेक जण करतात. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. लेखकांनी ठरवलं ज्या ज्या वेळेस आपल्याला मोकळा वेळ असेल त्या वेळेस आपण या नदीचं पात्र स्वच्छ करण्यासाठी यायचं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. नदीमध्ये घाण अनेक प्रकारची होती. मैला पाणी, रसायनं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकांपासून ते चपलांपर्यंत वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. म्हणजे नदीचं पाणी अनेक गोष्टींमुळं दूषित झालेलं होतं. जे आपण वापरतो त्या सर्व वस्तू त्या नदीपात्रामध्ये होत्या आणि त्यामुळं ते नदीपात्र दूषित झालेलं. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. या प्रदूषणाचा सर्वात पुढचा भाग म्हणजे जलपर्णी. सर्वात अगोदर जास्त प्रमाण जे होतं या जलपर्णीचं होतं. ती बेबंद म्हणजे खूप
प्रचंड प्रमाणात वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. आणि त्या जलपर्णीवर, त्या घाण पाण्यावर डासांची पैदास झाली होती. म्हणजे हे लक्षात घ्या, डासांमुळं अनेक रोग निर्माण होतात आणि माणसं आजारी पडतात. म्हणजे आपण विचार करतो आपलं घर स्वच्छ आपण करू, घरातला कचरा रस्त्यावर टाकू, परंतु तो रस्त्यावर टाकलेला कचरा सुद्धा आपल्याला हानिकारक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे, तरच आपण निरोगी राहू हे लक्षात येईल. दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. दिवसभर उन्हात राबून, वल्लवून, वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. म्हणजे जलपर्णी म्हणजे नदीचं पात्र स्वच्छ करण्याचं काम दिवसभर लेखक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं. अनेक सहकारी, काही जण त्यांना ते घाण वाटत होतं म्हणून बघून पाहत उभा होते, परंतु नंतर त्यांनाही वाटलं, ते आपली घृणा विसरले आणि पुन्हा ते कामाला लागले. असं करत करत उन्हात राबून, वल्लवून, वाकून कचरा उपसून बरेच कष्ट लोकांनी केले. पण एवढं काम केलं, पण थकवा मात्र जाणवला नाही. का जाणवला नाही? कारण ते काम स्वच्छतेचं होतं, म्हणून कदाचित त्यांना थकवा जाणवला नाही. हे कार्य, हे पवित्र कार्य होतं, म्हणून त्यांना थकवा जाणवला नाही. आणि एक चांगलं काम त्यांच्या हातून घडलं, म्हणून कदाचित त्यांना थकवा जाणवला नाही. अशा पद्धतीनं सर्वजण समाधानानं संध्याकाळी आपापल्या घरी गेले आणि एक समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर होतं, एक आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता की आपण आज खरंच एक चांगलं कार्य केलेलं आहे. लक्षात घ्या, चांगल्या कामाचं समाधान हे खूप वेगळं असतं. ते ज्या वेळेस आपण काम करू त्यावेळेस ते लक्षात येतं. तसं लेखकांना झालं. लेखक पुढे म्हणतात, मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ झालेल्या नदीचं जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदी पात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला. मग लेखक म्हणतात, दुसऱ्या दिवशी कालचं चित्र नदीचं डोळ्यासमोर होतं. मनामध्ये आनंद होता, चेहऱ्यावर समाधान होतं. मग चालत चालत लेखक त्या नदी पात्रावर गेले आणि पाहतात तर काय, पुन्हा ज्या ठिकाणी लेखक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नदीचं पात्र स्वच्छ केलं होतं त्या ठिकाणी पुन्हा ती घाण, जलपर्णी, प्लॅस्टिक पुन्हा येऊन बसलेलं होतं. का? कारण ती नदी वाहती होती. त्यामुळं तेवढीच जागा स्वच्छ जरी केलेली असली तरी नदीच्या पात्रापासून, उगमापासून जी घाण आहे ती पुढं पुढं वाहतच येणार होती. हे घाण, ही अस्वच्छता पाहिल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी लेखक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थकवा जाणवू लागला. ते निराश झाले, हताश झाले, उदास झाले की आपण काल एवढं कष्ट केलं ते सर्व वाया गेलं असं त्यांना वाटू लागलं असावं. लेखक म्हणतात, रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, वाडी, गावापासून कसबा, नगर व आज महानगर. ही वाढ होताना आधीच जर नदी काठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी स्वच्छ होत नदीत गेलं असतं. ते पाणी झाडांसाठी खत पाणी झालं असतं. झाडीही फोपावली असती व नदी पात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती. मग लेखकांना कल्पना सुचली की जर नदी पात्राच्या कडेला झाडं लावली असती आणि
शहरांमधलं, वाडी वस्तींमधलं, गावांमधलं जे घाण पाणी आहे ते जे नदीपात्रात सोडलं जातं, ते नदीपात्रात सोडलेलं पाणी त्या झाडांमध्ये जर सोडलं असतं तर त्या झाडांसाठी ते पाणी खताप्रमाणे झालं असतं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणची स्वच्छ हवा झाली असती. ते दूषित पाणी नदीपात्रात आलं नसतं आणि नदीपात्र स्वच्छ राहिलं असतं आणि हवा ही शुद्ध राहिली असती. परंतु तसं मात्र काही झालेलं नव्हतं. भूतकाळात केलेल्या कामांमुळे हा वर्तमान आहे. म्हणजे लक्षात घ्या, जे पेराल तेच उगवते, जे कर्म तुम्ही कराल तसेच फळ तुम्हाला मिळते. हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. लेखकही हेच म्हणतात, भूतकाळात केलेल्या कामांमुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्मांची फळं. गतकर्म म्हणजे भूतकाळात केलेल्या कामांची ही फळं. आज आपण जी अस्वच्छता, घाण अनुभवतोय त्याला आपणच जबाबदार आहोत असं लेखकांना वाटतं. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. लेखक म्हणाले, दुसऱ्या दिवशी आम्ही जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू केलं. लेखकांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आलं की हे वरून येणारी घाण आहे, पुढून वाहत येणारी घाण आहे. त्यामुळं आपल्याला कामाचा वेग वाढवला पाहिजे, कामाची दिशा बदलली पाहिजे. त्यामुळं आधी रविवारी फक्त काम करायचे, आता दररोज हे स्वच्छतेचं काम होऊ लागलं. यांची जीवनशैलीच बदलली, दिनक्रमच बदलला आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी ते काम करू लागले. लेखक पुढे म्हणतात, आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यांतून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचे ठरले. नदी मार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची डोबळ रचना आकार घेऊ लागली. लेखक आणि त्यांच्या सहकार्याने ठरवलं, आपण रोज जर इथंच काम करू लागलो तर एवढाच परिसर स्वच्छ होईल, पण वरून अस्वच्छता वाहतच येणार आहे. त्यामुळं आपण मुळापासूनच सुरुवात करू. म्हणजे जिथून घाणीला सुरुवात होते आळंदीपासूनच आपण स्वच्छ करत येऊ नदीपात्र. मग आळंदीहून निघाले, इंद्रायणी, भीमा अशा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत करत पंढरपूरला यायचं. हा नदी मार्ग प्रवास करायचं. त्यांनी प्रवासाची एक डोबळ म्हणजे तात्पुरती योजना आखली. नंतरचे काही महिने साधन सामग्री जमा करण्यात गेले. मग योजना आखली, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन, व्यवस्थितपणा ठेवणं गरजेचं होतं. त्यामुळं हा पल्ला जवळजवळ 450 किलोमीटरचा आहे. त्यामुळं साधन सामुग्रीची आवश्यकता आहे. 450 किलोमीटरचा प्रवास म्हणजे एका दिवसात काही तासांचा नव्हता. त्यामुळं मुक्कामांच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या, मित्रांशी बोलणं झालं, संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणांवरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवासाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. लेखकांनी नियोजन संपूर्ण आखलं, कशा पद्धतीनं काम करायचं, साहित्य, साधनं, मुक्कामाची सोय, मदतीचा हात. अनेक लोकांनी मदत सुद्धा केली. चांगल्या कामाला अनेक लोकांची मदत असते, लक्षात घ्या. फक्त त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. अशा पद्धतीचं सर्व नियोजन ठरलं, पण या मोहिमेला नाव काय द्यायचं हे मात्र अजून ठरलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात, पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात. आपली ही दिंडीच. मग लेखकांनी ठरवलं की आपण पंढरपूरला जाणार आहेत. आपलं ध्येय आळंदी ते पंढरपूर आहे. मग हा प्रवास, असा प्रवास करणारे वारकरी आहेत, त्यांच्या दिंड्या असतात, त्यांचे पालखी सोहळे असतात, त्यांचेही मुक्काम असतात, त्यांचेही
विचारांमध्ये परिवर्तन करण्यासाठी, मन स्वच्छ होण्यासाठी भजन कीर्तन असतात, तसं आपलं सुद्धा ही एक दिंडीच आहे. पण आपली दिंडी रस्त्यानं नाही, नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार आहे. मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. अशा पद्धतीनं लेखकांनी लोकांचं मन परिवर्तन केलं, विचार परिवर्तन केलं. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म या सर्वांची सांगड घालून ही दिंडी त्यांनी तयार केली आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळाला. आणि इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्षे चालू राहिली. मग चांगल्या कामाची सुरुवात 2002ला झाली. लोकांच्या सहभागातून, लोकांच्या सहकार्यातून, सर्वांच्या मदतीच्या हातातून ही जलदिंडीचं कार्य लेखकांनी सुरू केलं आणि सलग 16 वर्ष हे काम दरवर्षी चालू राहिलं. आळंदी ते पंढरपूर 450 किलोमीटरचा प्रवास. दरवर्षी लोकांची संख्या त्यामध्ये वाढू लागली. प्रवास हा चालू झाल्यापासून ते पंढरपूरपर्यंत 11 ठिकाणी मुक्काम करत होता. 11 ठिकाणी मुक्काम करत त्या ठिकाणी त्यांच्या खाण्याची, राहण्याची, साधनांची, साहित्यांची सर्व सोय त्या ठिकाणी होत. मग याला एक विशिष्ट रूप आलं आणि जलदिंडी हे नाव समर्पक असं ठरलं. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ही आळंदीहून जलदिंडी निघते. नदी मार्गाने हा प्रवास चालू राहतो आणि हा नदी मार्गाचा प्रवास करत करत, नदी स्वच्छ करत करत ते पंढरपूर या ठिकाणी येतात. अशा पद्धतीची सलग 16-17 वर्ष ही जलदिंडी चालू राहिली. मागच्या 2-3 वर्षापासूनच कदाचित ती बंद असावी, कारण नदीचं पात्र बऱ्याच ठिकाणी कोरडं झालेलं, दुष्काळ पडलेला, पाण्याअभावी नदीचं पात्र मोकळं झालेलं. त्यामुळं या जलदिंडीला खिंड लागली, म्हणजे थांबली, नाहीतर ही अखंड अजून चालूच राहिली असती. तर अशा पद्धतीनं चांगल्या कामाची सुरुवात आपण आपल्यापासून करावी, म्हणजे ती दुसऱ्यापर्यंत पोचते. दुसरा करेल तो करेल असं न म्हणता आपण सर्वांनी स्वतःपासून सुरुवात केली म्हणजे चांगल्या कामाला सुरुवात होते. हा बोध या पाठातून आपल्याला घ्यायचा आहे. हा पाठ तुम्हाला समजला असेल तर कॉमेंट्सच्या माध्यमातून मला कळवा. काही अडचणी असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर अवश्य करा. धन्यवाद.